पुणेकरांसाठी कालचा दिवस हा थोडासा दिलासादायक होता, कारण काल जून महिन्यातला पहिलाच पाऊस पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये झाला आणि त्यानंतर आता मॉन्सून ऍक्टिव्ह झालाय का अशा चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय। काल खरं तर राज्यातल्या अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसलेल्या पाहायला मिळाल्यात, पण याला आपण मॉन्सून म्हणायचं का किंवा इथून पुढच्या कालावधीमध्ये पाऊस हा रेग्युलरली पडेल का, हेच जाणून घेणार आहोत। मी आता हवामान विभागामध्ये आहे, माझ्याबरोबर डॉक्टर सानप सर आहेत। सर, काय सांगाल, मॉन्सून आला असं म्हणायचं का आपण फायनली? येस, आजचं जर बघितलं तर पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर महाराष्ट्र आहे तिकडे मान्सून पोहोचला आहे असं आपण म्हणू शकतो। काल पुण्यामध्ये जून महिन्यातला पहिलाच पाऊस पेठांमध्ये झालेला पाहायला मिळाला, त्यामुळे पुणेकरांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे की इथून पुढे पाऊस पडेल। काय सांगतात पुढचे एक 4-5 दिवस? येणाऱ्या 48 तासांमध्ये मुंबईसह अजून काही भागांमध्ये मान्सून पोहोचण्याचे चान्सेस आहेत। सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आपण मागच्या वेळेस जेव्हा बोललो होतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी थोडासा कठीण काळ होता, कारण तोपर्यंत पावसाची काहीच चिन्ह दिसत नव्हती। इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक चित्र दिसतंय का? हो, येणारे 8 ते 10 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं चांगला पाऊस पडण्याची शक्यता देखील आपल्याला दिसू शकते। आता आपण जर बघितलं तर कोकण किनारपट्टी त्याचबरोबर इंटेरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगनिर्मिती होताना दिसते। याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे वारे तीव्र झालेले आहेत किंवा त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळं आर्द्रतेचं प्रमाण वाढून पाऊस पडताना आपल्याला दिसतोय आणि ही कंडिशन येणारे 4 ते 5 दिवस किंवा एक आठवडाभर राहील असं दिसतंय। सर, कोणत्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांसाठी सध्या पण अलर्ट आहे असं आपण म्हणू शकतो की अजूनही तुम्ही पेरण्या वगैरे करण्याची घाई करू नका, असे कोणते जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हेच म्हणू शकतो आपण। सध्या जरी मान्सून ॲडव्हान्स होताना दिसत असला तरी सगळीकडे सम प्रमाणात पाऊस नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जोपर्यंत चांगला पाऊस कंटिन्युअसली पडत नाही तोपर्यंत पेरणीसाठी वाट बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाऊस आता पडताना दिसतो त्या ठिकाणी तुम्ही शेतीची कामं नक्कीच करू शकता, मशागतीची कामं नक्कीच करू शकता, परंतु पेरणीसाठी मला असं वाटतं की कृषी विभागाकडनं जे काही सूचना येतील किंवा राज्य सरकार जे काही सूचना देते त्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे। सर, अल निनो इफेक्टमुळे या सगळ्यावरती आपण पाहिलं की मान्सूनवरती खूप परिणाम झाला यावेळेस। इथून पुढच्या काळामध्ये तसं काही होऊ शकतं का, तो इफेक्ट थोडा कमी झाला असं आपण म्हणूया? नाही, एल निनोचा इफेक्ट कंटिन्युअस 4 महिन्यांमध्ये राहीलच। ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी मान्सूनचे वारे येतच नाही किंवा मान्सूनचा पाऊस पडतच नाही असं काही नाही। पाऊस पडतो परंतु तो सरासरीपेक्षा कमी पडतो। आता जून ते सप्टेंबरचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याकडे पाऊस कमी पडण्याचे चान्सेस आहेत, तर तो सरासरीच्या 90% इतकाच पडेल असं एकंदरीत दिसतंय। तो आत्ता जर बघितलं तर आपण ॲक्टिव्ह मान्सून कंडिशन्स आहेत, पण सीझन वाईज जर बघितलं तर तो सरासरीपेक्षा कमीच पडेल। सर, शेवटचा प्रश्न आहे, पुणेकरांनी उद्यापासून छत्री घेऊन बाहेर पडायचं का आता? नक्कीच, आता पाऊस सुरू झाला होतोय तर नक्कीच तुम्ही तुमचे रेनवेअर जे आहेत ते वापरणं गरजेचं आहे। नक्कीच आपण बघतोय पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये मॉन्सून आणखी जास्त ऍक्टिव्ह होणार आहे। पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पाऊस पडेल असं सध्या तरी वाटतंय, मात्र दरवेळेसच्या तुलनेनं हा पाऊस कमीच असणार आहे। पाणीसाठा आपल्याकडे ऑलरेडी कमी आहे, शेतीसाठी पाणी खूप कमी आहे, त्यामुळे जो पण पाऊस पडेल तो सगळा साठवून ठेवणं, त्याची नीटपणे काळजी घेणं या सगळ्या पाण्याची आणि ते रिसायकल करून चांगल्या पद्धतीनं वापरलं जाणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे। मॉन्सून सध्या तरी ऍक्टिव्ह होतोय असं आपण म्हणू शकतो, मात्र पुढच्या 5-6 दिवसांमध्ये पुण्यात किती दिवस पाऊस पडणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।